नमस्कार सर्वज्ञान मराठी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आजचा हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही तर तुमच्या मनाला खोलवर स्पर्श करण्यासाठी आहे। कारण नाती म्हणजे फक्त नावापुरती गोष्ट नसते, तर ती आपली भावना, आपला वेळ, आपला विश्वास आणि आपलं संपूर्ण आयुष्य असतं। स्वामी सांगतात की नातं म्हणजे फक्त प्रेम नाही, तर त्याग आहे, समजूतदारपणा आहे, संयम आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोलता समजून घेण्याची ताकद आहे। पण आजच्या काळात आपण खूप लवकर रागावतो, खूप लवकर गैरसमज करून घेतो आणि खूप लवकर लोकांना आपल्या आयुष्यातून दूर करतो। पण लक्षात ठेवा मित्रांनो, जो माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा असतो तोच आपण छोट्या गोष्टींवर गमावतो। राग हा क्षणभराचा असतो, पण त्या रागात बोललेले शब्द आयुष्यभर जखम करून जातात। एक छोटासा गैरसमज, एक छोटंसं वाक्य आणि वर्षानुवर्षे जपलेलं नातं एका क्षणात तुटतं। स्वामी सांगतात, जिथे अहंकार येतो तिथे प्रेम हळूहळू कमी होत जातं। कारण मी बरोबर आहे ही भावना आली की आपण हे शब्द हरवायला लागतात। आणि जेव्हा आपण हरवतं तेव्हा नातं एकटं पडायला लागतं। म्हणून नातं टिकवायचं असेल तर सर्वात आधी अहंकार सोडावा लागतो, कारण अहंकार नात्याचा सर्वात मोठा शत्रू आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपेक्षा। आपण समोरच्याकडून खूप अपेक्षा ठेवतो की तो असं बोलेल, तसं करेल, असं वागेल। पण जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा मन दुखतं आणि प्रेम हळूहळू कमी होत जातं। स्वामी सांगतात, प्रेमात देणं महत्त्वाचं आहे, मागणं नाही। तिसरी गोष्ट म्हणजे माफ करणे। प्रत्येक माणूस चुकतो, पण जो माणूस नातं वाचवण्यासाठी माफ करतो तो खऱ्या अर्थाने मोठा असतो। माफ करणं म्हणजे दुर्बलता नाही, तर ती सर्वात मोठी ताकद आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद। अनेक नाती गप्प राहिल्यामुळे तुटतात। मनात खूप काही असतं, पण आपण बोलत नाही आणि तेच बोललेलं दुःख गैरसमज तयार करतं, अंतर वाढवतं। म्हणून स्वामी सांगतात, बोलणं थांबलं की नातं हळूहळू मरायला लागतं। वेळ आणि साथ हेही खूप महत्त्वाचं आहे। चांगल्या वेळेत सगळे सोबत असतात, पण वाईट वेळेत जो हात धरतो तोच खरं नातं असतं। आणि सर्वात शेवटी विश्वास हा नात्याचा पाया आहे। एकदा विश्वास तुटला की नातं कितीही सुंदर असलं तरी त्यात भेगा पडतात। स्वामी सांगतात, जिथे विश्वास असतो तिथे भीती नसते आणि जिथे भीती नसते तिथे खरं प्रेम जन्म घेतं। म्हणून मित्रांनो, नाती जपा, कारण ती परत मिळत नाहीत। एकदा तुटलेलं मन पुन्हा तसंच जोडता येत नाही। आजच ठरवा, अहंकार सोडा, अपेक्षा कमी ठेवा, माफ करायला शिका, मन मोकळं बोला आणि समोरच्याला समजून घ्या। कारण शेवटी पैसा, यश, प्रसिद्धी हे सगळं नंतर येतं, पण नातं हेच खरं आयुष्य असतं। स्वामींचा संदेश एवढाच आहे। प्रेम करा, पण समजूतदारपणे करा आणि नातं जपा, कारण ते एकदा तुटलं की पुन्हा तसंच मिळत नाही। जय स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर सर्वज्ञान मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणाऱ्या संदेशांसाठी आपल्या सर्वज्ञान मराठी परिवारासोबत जोडलेले रहा। तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत हा संदेश नक्की पोहोचवा। तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला असेच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो। पुन्हा भेटू एका नवीन विषयासह। तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि सकारात्मक विचार करत रहा। जय स्वामी समर्थ।